अमरावतीलाच असते मी. आणि मला 2011मध्ये संधिवाताचा त्रास झाला होता. तर मग 11 आणि 12मध्ये मी खूप होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक पण खूप घेतले. आयुर्वेदिकने काय झालं, खूप पीठ वाढली होती माझी, खूप तोंडाला छाले वगैरे यायचे, खूप त्रास व्हायचा, पोटामध्ये खूप आग वगैरे व्हायची. मग मी नंतर 13मध्ये मला यांच्या एका मित्रांनी सांगितलं की एक जगबीर सिंग म्हणून आहे, ते रुमॅटॉलॉजिस्टचे हे आहे म्हणजे स्पेशलिस्ट. मी त्यांच्याकडे गेली होती मग त्यांच्यामुळे मला आराम झाला. पण त्यांनी मला स्टुरेट दिले होते. काय झालं, मी त्या घेतल्या 2018पर्यंत घेतल्या. काय व्हायचं, आराम पडायचा, पण काही दिवसांनी अजून मला तो परत त्रास परत हे व्हायचा, सुरू व्हायचा. नेहमी मग त्या स्टुरेट द्यायच्या त्या, आणि एक पण मेडिसिन माझी कमी नाही झाली. मग मी जेव्हा अमरावतीला मग मी माझ्या मुलाला घेऊन 2018मध्ये कोटाला गेली होती. कोटाला काय झालं, तिथे माझी मेडिसिन कमी जास्त झाली घेण्यामध्ये, किंवा घेतलं नाही गेली, कारण खूप लांब पडायचं ना मला भिलाई आणि कोटा, त्याच्यामुळे मी काही नेहमी जाऊ नाही शकले. तर मग मी काय केलं, काय झालं, माझ्या टोंगळ्यांमध्ये पाणी झालं. त्या टोंगळ्यांमध्ये पाणी झालं तर आम्ही परत त्याच डॉक्टरकडे गेलो होतो, जगबीर सिंगकडे. तर त्यांनी माझ्या टोंगळ्यामधलं पाणी काढल्यावर तर मला 1 महिना बरं वाटलं. पण नंतर मी बिलकुल चालू नाही शकले. म्हणजे मला असं उभं पण नाही राहता येत होतं, उभं पण नाही राहता यायचं. आंघोळ करायच्या वेळेस असं भिंतीला उभं राहून आंघोळ करायची मी, कपडे घालायच्या वेळेस पण भिंतीला उभी राहून कपडे घालायची. मग आम्ही तिथून इथे अमरावतीला आलो. अमरावतीला आल्यावर मग इथे 1-1.5 वर्ष मालिश पण केली. मालिशनी काय व्हायचं, केली की बरं वाटायचं, नंतर परत त्रास सुरू व्हायचा. मग यांच्या एका मित्रांनी सांगितलं की इथे शिबिर आहे, त्यांच्या मित्रांनी पण केलं होतं, तर त्यांना आराम पडला होता. मग मी ते शिबिर केलं. त्यांनी फोर्स केला, मी नाहीच म्हणाली होती यांना, पण हे म्हणाले नाही तू काही पण कर, पण तुला जावंच लागते म्हणे. मग मी ते 6 दिवसाचं अकोल्याला शिबिर केलं. त्या 6 दिवसामध्ये मला खूप फायदा वाटला. आणि घरी आल्यावर मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी पण ते शिबिर आम्ही आता 2 वर्ष झाले करत आहे. मला खूप फायदा आहे त्याचा. पहिले मी म्हणजे उभी पण नाही राहू शकत होती, माझा तोल जायचा, असं वाटायचं पडतो की काय आपण. मी चालायची तर माझा मुलगा किंवा माझे मिस्टर असे हात धरून मला पुढे पण न्यायचे. आणि एकदम म्हणजे काहीच नाही, मला स्पॉन्डिलिटिसचा वगैरे पण खूप त्रास होता, ॲसिडिटी खूप वाढायची माझी. ते सर्व माझे प्रॉब्लेम चांगले झाले आता. आणि आम्ही कंटिन्यू, मी आणि माझे मिस्टर दोघं पण करत आहे, आणि खूप खूप फायदा आहे मला. जी मी उभी पण नाही राहू शकत होती, की आता मी रोज 40 मिनिटं रोज वॉक करायला जाते. रोज वॉक करायला जाते आणि सर्व पूर्ण कामं पण करते. आणि आता मला काही थकवा नाही वाटत, एकदम मस्त असं चांगलं वाटते, फ्रेश वाटते, काही थकवा नाही येत, एनर्जी वाटते, असं खूप चांगलं वाटते मला आता. धन्यवाद.